राज्यात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। 1.22 लाख हेक्टर शेती प्रभावित झाली असून गहू, हरभरा, मका, कांदा आणि फळ पिकांचं यात मोठं नुकसान झालं। शेतकऱ्यांनी देखील तातडीच्या मदतीची मागणी केलेली आहे। पाहूयात। अवकाळीचा फेरा आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नावर घाला। हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गानं हिरावलाय। राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तब्बल 1,22,000 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। नाशिक, जळगाव, अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक फटका बसलाय। गहू, हरभरा, मका, कांदा आणि फळ पिकांचं या अवकाळीमुळे प्रचंड नुकसान झालंय। अवकाळी पावसाचा खानदेशला सुद्धा जोरदार फटका बसलाय। धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात गारपिटीनं शेती उद्ध्वस्त झाली आहे। टरबुजाचं पीकही जमीनदोस्त झालंय। आमदार मंजुळा गावित यांनी आज नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली। यावेळेला आमदारांसमोरच शेतकऱ्यांच्या अश्रूचा बांध फुटला। नाशिकच्या सिन्नरमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाला। तत्काळ पंचनामे आणि भरपाईची मागणी इथल्या शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली। गहू, मका, ज्वारीला याचा मोठा फटका बसलाय। तर शेतातील पिकं पूर्णपणे कोसळल्यानं खरीप हंगामही धोक्यात आलाय। बीडमध्ये अवकाळी पावसाचं थैमान पाहायला मिळालंय। पाटोदा तालुक्यात 15 गावातील पिकं आडवी झाली आहेत। कापणीला आलेली शेती जमीनदोस्त झाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं काबाड कष्ट पाण्यात गेलंय। वाशिमलाही वादळी वारा आणि पावसाचा फटका बसलाय। यात कांदा पूर्णपणे आडवा झालाय तर घरांचंही मोठं नुकसान झालंय। वाशिममध्ये कुठे पत्रे उडालेत तर कुठे संसार उघड्यावर आलेत। वाशिमच्या मंगरुळपीर, कारंजा, मालेगाव, रिसोडमध्ये पावसानं हजेरी लावली आहे। याचा कांदा, हळद आणि ज्वारी पिकांना फटका बसलाय तर आंबा बागांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। तिकडे नागपूरमध्ये बाजार समितीत शेतमालाचं मोठं नुकसान झालंय। संरक्षणाची कोणतीही उपाययोजना नसल्यानं उघड्या बाजारात धान्य भिजून मोठं नुकसान झालंय। काल मध्यरात्री नागपुरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कष्टावर अक्षरशः पाणी फिरल्याचे चित्र आपण सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे। आपण सध्या नागपुरातील APMC गडमना बाजार परिसरात आहोत आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या निसर्गाने अवेळी कपाच्या मोठा फटका बसलेला आहे। नागपुरातील APMC बाजार परिसरात आज पहाटेपासून हताश आणि चिंताग्रस्त शेतकऱ्यांचे चित्र पाहायला मिळत आहे। बाजारपेठ खुली असली तरी कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने धान्य आणि इतर पिके पूर्णपणे पावसात भिजल्याचे चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण माल आणलेला होता, मात्र अक्षरशः काल आलेल्या अवकाळी पावसामुळे पाणी भिजलेलं आहे। काय सांगाल? आम्ही माल आणला, इथं 425 बोरे माल आणलेला आहे। कास्तकारांना इथं माल आणला, व्यापारी लोकांची इथं खरेदी चालू आहे। व्यापारी लोकांनी माल उचलला नाही इथून, म्हणून आम्हाला माल काल विकायला भेटला नाही, म्हणून रात्री पावसामुळे ओला झाला। कोल्हापूरमध्ये ज्वारी पिकाचं नुकसान झालंय। पिकं काळी पडली आहेत, त्यामुळे चांगला दर मिळण्याची शक्यता कमी आहे। तर फुल शेती ही संकटात आली आहे। पावसानं काल अवकाळी पावसानं एकदम नुकसान झालेलं आहे। शाळू पीक गेलंय सगळं आणि फुलाचं बी सगळं बाद झालेलं आहे। सरकारनं काहीतरी मदत करायला पाहिजे आमची, नाहीतर आमचं कसं व्हायचं, काय व्हायचं? सगळी नुकसान, सगळी भाताचं बी असं झालं आणि आता शाळाचं बी तसं झालंय। आता खायचं काय? आम्ही केलेलं सगळं आमचं हे झालंय, आम्ही काय खायचं? नुकसान झाले सगळी, भाताची पण, आता शाळू केलेलं, आम्ही काय करायचं? काय खायचं? आम्ही बांगलं, सरकारनं आम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे। ज्योतिबा डोंगरावर यात्रेदरम्यान पाऊस झाला। यावेळी विजेचा धक्का बसून 7 भाविक जखमी झालेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रायगडलाही अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। महाड, पोलादपूर भागात पावसाच्या सरी बरसल्या, यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। अवकाळीचा हा कहर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरलाय। निसर्गाच्या या अनिश्चिततेसमोर शेतकरी पुन्हा हतबल झालाय आणि आता नजरा लागल्या आहेत मदतीच्या निर्णयाकडे। कारण शेती वाचली तरच शेतकरी वाचेल आणि शेतकरी वाचला तरच देश उभा राहील। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।